बंदोबस्तात मदत करणार आहेत। बातमी मुंबईतून चर्चगेट स्थानकात काल केक शॉपला आग लागलेली होती आणि यानंतर मुंबईच्या इतर रेल्वे स्थानकांवरील दुकानांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला। दादरच्या दरबार हॉटेलमधून याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। काल चर्चगेट परिसरामध्ये एका शॉपला आग लागली, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्रशासनाने आग आटोक्यात आणली आणि मोठं नुकसान टळलं। मात्र काही व्यावसायिक असतील ते फायर सेफ्टी ऑडिट असेल किंवा फायर सेफ्टीचे नियमांचं उल्लंघन करतात। ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, नागरिकांची ये जा असते, त्या ठिकाणी हे फायर सेफ्टी ऑडिट करणं गरजेचं आहे, सेफ्टी किट ठेवणं गरजेचं आहे। आता मी दादर या परिसरामध्ये खूप मोठ्या नागरिक ये जा असतात आणि दादर रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला हे दादर दरबार हॉटेल आहे। या दरबार हॉटेलमध्ये सुद्धा सेफ्टी किट आहे की नाही याची आपण पाहणी करणार आहोत। रेल्वेचा जुना डब्बा आहे आणि त्या डब्यामध्ये हे हॉटेल या ठिकाणी चालू करण्यात आलेले आहेत। प्रशस्त असं छोटं आणि स्वीट हॉटेल आहेत। बघू शकतो की या ठिकाणी फायर सेफ्टीच्या नियमांचं काही पालन केलं आहे की नाही बघू शकतो आपण, त्यासाठी संदर्भात त्यांना विचारणार आहेत। मॅडम, काय सांगाल, तुमच्याकडे फायर सेफ्टी नियमांचं ऑडिट केलं जातं का, की तुमच्याकडे फायर सेफ्टी आहे का? हो, आमच्याकडे 8 युनिट्स आहेत फायर सेफ्टीचे आणि आमच्याकडे दर महिन्याला म्हणजे ऑफिसर्स येऊन चेक करून जातात। तसं की तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आहे, प्रत्येक महिन्याला येऊन फायर सेफ्टी चेक केली जाते, कारण हे रेस्टॉरंट असं आहे जे 24 तास चालू आहे। त्यामुळे आम्ही स्वतःचीही आणि ग्राहकांचीही काळजी घेण्यासाठी आम्ही हे फायर सेफ्टी अवेलेबल ठेवलेले आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, दादर।